समोसापट्टी बनवणार आहोत। बघू शकतात छान कुरकुरीत तयार झाले। सेम मार्केटमध्ये मिळते तशीच तयार होणार आहे। तर ती समोसापट्टी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी ते घेतलेला आहे मैदा, त्यात थोडं मीठ टाकून घेणार आहे आणि तेलाचं मोहनही टाकून घेणार आहे। तेलाचं मोहन बरंच घालायचं। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून पाणी टाकून पीठ मळून घेईल। जास्त घट्टही नाही भिजायचं आणि जास्त नरमही नाही भिजायचं। तर इथे छान पीठ भिजून झालेलं आहे। तर मी याला 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। तर परत एकदा त्याला छान मळून घेणार आहे। आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते। अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवायचे। पुरीसारखे लाटायचे आहेत। जवळपास पुरीपेक्षा अगदी थोडी मोठी या साईजमध्ये लाटून घ्यायचे आहेत आपल्याला। बघू शकता या साईजमध्ये लाटायचे आहेत। मी त्याला आता एका प्लेटमध्ये काढलं आहे। आता दुसरी पण लाटून घेते। आता मी दोघंही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। त्यावर तेल पसरवून घ्यायचं आहे, व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं। त्यानंतर त्यावर मैदा टाकून घ्यायचा आहे की जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार नाही, नंतर इझी निघून जातील, म्हणून तेल लावायचं। नंतर त्यावर मैदा टाकून घ्यायचा आहे, तोही व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। तर दुसरीला मी परत तेल लावून घेते आणि त्यावर व्यवस्थित चिपकवून घ्यायची आहे। आता पीठ लावून त्याला लाटून घ्यायची आहे। चपाती लाटतो त्या पद्धतीनेच लाटायचं आहे। हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आणि कोपरे जास्त नाही दाबायचे। आता इथे बघू शकता थोडी मोठी लाटली मी। तर मी ते तव्यावर शेकून घेते। कमी गॅसवरच शेकायचं आहे, फुल गॅस अजिबात नाही करायचा आहे आणि ती चपाती चिटकूही नाही द्यायची आहे, फक्त शेकून घ्यायची आपल्याला तिला। ती फुगायलाही नको आहे तोपर्यंतच तिला काढून घ्यायची। आता ही छान शेकून झालेली आहे। आता मी काढून घेते। बघा इथून असे आपल्याला त्याचे 2 भाग करायचे। तर मी सुरीच्या साहाय्याने करते, खूप गरम आहे। त्या अशा पद्धतीने सुरीने मोकळे करून घ्यायचे। बघू शकता किती छान निघालेले आहेत, अजिबात चिपकलेले नाही आहेत आणि दोघंही साईड व्यवस्थित शेकले गेलेले आहेत। खूप सॉफ्ट तयार झालेली आहे, अजिबात फाटतही नाही आहे। तर मी अजून बनवून घेते। तेल, पीठ आणि मग एकमेकांना चिपकवून लाटून घ्यायची। तेल छान शेकून घ्यायची। आता मी तव्यावरच त्याचे 2 भाग करून घेणार आहे। बघू शकता ही पण छान निघालेली आहे, छान तयार झालेली आहे। बघू शकता जवळपास मी सर्वच बनवून घेतलेले आहेत आणि सर्व छान तयार झालेले आहेत। अगदी बारीक लाटलेले आहेत। अगदी बारीक लाटल्याने छान कुरकुरीत तळले जातात, कुरकुरीत लागतात।
आता याला आपल्याला समोसा पट्टी जशी असेल त्या आकारात कापून घ्यायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकतात. मी जवळपास या साईजमध्ये कापून घेते. हे बघा छान कापून झालेले आहेत. आता मी राहिलेले कापून घेते. दोघं साईडने व्यवस्थित कापून घ्यायचे, व्यवस्थित चौकोन शेपमध्ये. बघू शकतात ह्या अशा आकारात. आता मी दुसरी पण या साईजमध्ये कापून घेणार आहे. याच्या मी फक्त साईडच्या पट्ट्या कापणार नाही आहेत, यांना मी असंच ठेवणार आहे. दोघं साईजच्या मी बनवून दाखवणार आहेत. हे बघा या शॉर्ट आहेत आणि ह्या लॉंग आहेत. साईडच्या पट्ट्या जरी नाही कापल्या तरी चालतात, पण रेडीमेड ज्या मिळतात त्या कापलेल्या असतात म्हणून कापूनही दाखवल्या. आता मी इथे घेतलेला आहे मैदा आणि त्यात थोडं पाणी टाकून त्याला पातळ करून घेणार आहे. हे आपल्याला समोसा चिपकवायला लागेल. अजून थोडं पाणी टाकून पातळ करून घेते. आता समोसा कसा तयार करणार आहे ते तुम्ही बघून घ्या. आता ही मी लांब पट्टी घेतलेली आहे. खालचा कोपरा व्यवस्थित पॅक करायचा की जेणेकरून भरलेलं सारण त्यातून निघणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी चिपकवून घ्यायचं आहे की तळताना फुटणार नाही. मी याच्यात सारण भरून घेते. हे मी तर मकईचं सारण बनवलेलं आहे, तर ते भरून घेते मी. खालपर्यंत व्यवस्थित भरून घ्यायचं. आता इथून पूर्ण लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने पूर्ण कोपऱ्याचे व्यवस्थित चिपकवून घ्यायचे. किती छान पॅक झाले, अगदी व्यवस्थित. अशा पद्धतीने चिपकून घ्यायचं. मी आता एक शॉर्ट पट्टीचं बनवून दाखवते. पट्टी व्यवस्थित ताणून चिपकवून घ्यायची. उरलेला भाग दाबून द्यायचा इथेच. अशा पद्धतीने व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे.
आता मी कढईत तेल गरम करून ठेवलेलं आहे. अगदी मंद आचेवरच तळायचे आहेत. मंद आचेवरच ते कुरकुरीत तळले जातात. बघू शकता व्यवस्थित पॅक केलेलं असल्यामुळे फुटलेले नाही आहेत. तर पॅक करताना व्यवस्थितच पॅक करून घ्यायचे. छान लालसर तळले गेलेले आहेत. बघू शकता किती मस्त तयार झाले. तळून झाले. एका प्लेटमध्ये काढून घेते. छान कलरही त्याला आलेला आहे. आता राहिलेलेही तळून घेतले. छान कलर देखील आलेला आहे. छान कुरकुरीत तयार झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.